लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या 75व्या अमृत महोत्सवानिमित्तानं आयोजित केलेली जय श्रीराम ट्रॉफी 2026 चे पर्व श्रीराम क्रिकेट संघाची संकल्पना आणि त्यांच्या संकल्पनेतून त्यांच्या कल्पबुद्धीतून साकारलेलं हे एक क्रिकेटचं तारांगण आणि तारांगणाला सुरुवात होते आजच्या डे नाईट फॉरवर्ड मधून पहिला सामना चिंचवली आणि चिंचवलीच्या अगेन्स्ट खेळणे. गोलंदाजीच्या मार्कवरती पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करण्यासाठी प्रथमेश, स्ट्रायकिंगला बॅटिंग करताना आपण पाहतो म्हणजे आशिष आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला बॅट्समन पाहायला मिळतो अश्विन आणि अक्षय. ओ पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलला पाठवलंय सीमा पार 6 रन साठी धनधनीत षटकार. सुरुवात बेधडक अश्विन माळीच्या माध्यमातून. पुढचा बॉल समोर खेळायचा प्रयत्न, फिल्डर आहे तिकडे प्रसन्न शेळके, थोडेसे फंबल, सगळे चान्स घेत आहेत. सेकंडचा कॉल आहे आणि 2 धावा. थोडंसं आपण पाहतोय इथे जरूर आता पंच लक्ष देतील. अक्षय थोडे धीमे होते बट सेफ आहेत असा पंचांचा इशारा आपण पाहतो. इथे रन घेण्यासाठी उत्सुक होते, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. 2 धावा आपण पाहिल्यात. प्रथमेश शेळके म्हटलं तर ट्रम्प कार्ड खेळाडू आहे या टीमचा आणि बॉलिंग मार्फत सगळ्या ज्या आम्ही म्हणेन की दूर आहेत त्याच्यावरती आहेत आणि गोलंदाजी करत असताना सुरुवातीच्या पहिल्या 2 बॉल मध्ये त्याच्यावरती 8 धावा आपण येताना पाहिल्यात. हा ही बॉल पुन्हाशा पाठवलाय समोरच्या दिशेनं, फ्रंट लाईन अटॅक आणि षटकार. फटकेबाजी पाहायला मिळते, वाऱ्याचा ओघ आहे त्याचा फायदा पूर्णपणे उचलला जातोय. बॉलिंग मार्फत प्रथमेश शेळके जबाबदारीचं ओझं आहे आणि त्यामध्ये आपण पाहतो ते ओझं व्हायचं आहे बट पॉवर प्ले मध्ये आक्रमण मात्र आपल्याला होताना इथे जरूर पाहायला मिळालंय. सुरुवातीला चांगली धावसंख्या उभी केलेली आहे. बॅटिंग मार्फत गोलंदाज देखील आपल्याला पाहायला मिळतो. विकेट किपिंगच्या भूमिकेमध्ये आपल्याला करण जांभळे पाहायला मिळेल जो लीड करतोय सध्या. बट आपण पाहिलं तर जरूर जी बॅटिंग होती ती बॅटिंग इतकी लाजवाब आहे, जबरदस्त आहे. अजून आशिष माळी मैदानामध्ये आला नाही. अश्विन चांगल्या फॉर्म मध्ये पाहायला मिळतो. या इकडनं धावा बनलेत पहिल्या सामन्यामध्ये आणि त्या साईडनं सामना सुरू. गोलंदाज तयार, स्ट्राईकला फलंदाज की सज्ज. अजून एक समोरच्या दिशेनं another one, it is a biggie sixer. मनसोबा आणि 20 धावा आपण पाहतोय आता सध्या आपल्याला धाव फलकावरती पाहायला मिळतात. सलग आलेल्या धावा 20, ज्यामध्ये 20 रन आपण पाहतो धाव फलकावरती सध्या जमा आहेत. इक्वेशन सेट करायचंय या मनसोब्यानं. स्ट्राईकला फलंदाज सज्ज आहे अश्विन आणि अश्विननं चांगली फलंदाजी आतापर्यंत दाखवलेली आहे. प्रथमेश वरती हल्ला चढवलाय, लिडिंग एज आणि तिकडेही आपण पाहतोय पुन्हा एकदा चान्स निर्माण झाली होती बट अजून एक चौकार पाहायला मिळतोय. इथे जी चान्स क्रिएट झाली होती तिच्यावरती देखील आपण मोठा फटका येताना बघितलाय आणि या 4 धावा आता संघासाठी आपण पाहतो लाभदायक ठरल्या जात आहेत. तिथे 4 आपण पाहतो धावसंख्या अपग्रेड झालेल्या. समोरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न अभिषेक पाटलाग करतायत. बॉलचा बॉल फास्ट आहे, आउटफील्ड तेज आणि बॉल जाईल पुनशा
आक्रमणाला सुरुवात. पॉवर प्लेला आपण पाहिलं फुलफिल कॅपिटलाइज स्कोरिंग स्ट्रोक परीश बॉलवरती आणि एका बॉलचा अपवाद वगळता आपण पाहिलं सगळ्याच बॉलवरती मोठे फटके पाहायला मिळालेत. पाहिलं तर चांगल्या पद्धतीनं कॅपिटलाइज केला. आता इथून चिंचवली संघाला एका सुंदर मी म्हणेन की षटकाची गरज आहे. स्पेशली बॅकअपची आवश्यकता आहे आणि ते बॅकअप कोण देईल याची चर्चा आणि त्याचा सल्ला मसला होता एका छोट्या टीम मीटिंग मध्ये. चेंडू दिला हातामध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती स्वतः आपण पाहतोय कैलास डुकरे जो सरसेनापती आपल्याला टीम मध्ये पाहायला मिळतोय आणि इथून गोलंदाजीची धुरा त्यानं मात्र आपल्या अगदी खांद्यावरती घेतलेल्या. स्ट्रायकेंडला आपण फलंदाज पाहतो मैदानाच्या आतमध्ये अक्षय पाटील जबाबदारी असणार आहे अक्षयवरती, कारण जो स्टार्ट दिला अश्विननं तो स्टार्ट आता अक्षयनंही देणं महत्वाचं आहे आणि त्याच्याकडे जरूर ते फोकस करतायत यात मात्र शंका नाहीये. चला स्पीड अप करायची विनंती आहे. P2 ला सुरुवात होईल. पॉवर प्ले 2 मध्ये आता एक फिल्डर आपल्याला अजून बाहेर पाहायला मिळेल. 38 सर्कल्स हे दुसरं षटक आहे ज्यामध्ये आता इथून आपण बॅटिंग करताना पाहू. आपल्याला कॅपिटलाइज धावसंख्या येण्याच्या चान्सेस आहेत या मैदानावरती, कारण मैदानावरती आपण पाहिलं तर षटकार आणि चौकार यांची बरसात झाली आहे. एरवी आतापर्यंत तिसरा दिवस रात्रीचा फॉर्मॅट आहे. आतापर्यंत 28 संघ खेळलेत. 29 आणि 30 नंबरचे संघ खेळत आहेत. समोरच्या दिशेनं गॅप मोठी आहे. आही बॉल चांगला फटका पाहायला मिळतोय. अजून एक धमाका आणि बॉल जातोय सीमापार चौकार. आतापर्यंत 32 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळालेली आहे. बॅटिंग करत असताना किरणे संघाचे अक्षय. हाही बॉल पुन्हा एकदा इथेही गॅप आहे आणि गॅप मधून हाही बॉल आपल्याला पाहायला मिळतो. अजून एक चौकार. वारंवार मोठे फटके, त्याशिवाय मी म्हणेन की पर्यायी कुठला मार्गही निवडत नाहीयेत किरणे संघाचे खेळाडू. चांगली बॅटिंग लाईनअप आपण पाहतो या संघाची. टॉप ऑर्डर नाहीसा झाल्यानंतर थोडंसं आपण स्ट्रगल करताना किरणे संघाला पाहतो, बट आघाडीच्या 2 फलंदाजांनीच आपण पाहतो इथून मात्र सुरुवात इतकी बेधडक केलेली आहे की अगदी किरणे संघ पूर्णपणे मजबूत स्थितीमध्ये. किती धावा बनतील हे पाहणं महत्वाचं आहे. त्यासाठी सगळेजण जरूर इथून लक्ष केंद्रित करतायत. यावेळचा बॉल हाही फटका तेवढाच चांगला पाहायला मिळतो. अभिषेकला बीट करत लॉंग ऑन सीमारेषा बाहेर षटकार. धावसंख्येला विस्फोटक अंदाजानं अगदी आपण पाहतो. आता इथून मात्र हाय करत असताना बॅटिंग करताना फलंदाज वाईटचा इशारा पंचांचा. अतिरिक्त एक धाव धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. या एका धावेसह अतिरिक्तच्या स्वरूपात टीमची धावसंख्या देखील अपग्रेड. टोटल 43 धावा धाव फलकावरती आपल्याला जरूर पाहायला मिळाल्यात. अश्विन आणि आपल्याला अक्षय पाहायला मिळतो स्ट्रायकेंडला बॅटिंग करताना. समोरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न. यावेळेला प्रोटेक्शन आहे तिकडे. रन मिळेल एक सिंगल. सिंगलच्या सह टीमची धावसंख्या पुढे आपल्याला सरसावताना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच या वेळेला टोटल वरती आपण
पाहतोय 44 धावा लागलेल्या आहेत. व्हाईट बॉलचा इशारा पुन्हा एकदा पंचांचा. अतिरिक्त 1 धाव. इथे पहा चान्स आहे. बॉल जाईल, ट्रॅव्हल होतोय, क्रिसला बीट, बाउंड्रीला बीट आणि चौकार. चला नेक्स्ट मॅच जे आहे ती दुंद्राई. ओ व्हाट अ शॉट, मॅग्निफिसंट स्ट्रोक, ब्युटिफुल बॅटिंग. दोन्ही पॉवर प्ले आणि दोन्ही पॉवर प्ले मध्ये आपल्याला अपग्रेड धावसंख्या 50 धावा कंप्लीट आणि 53 2 ओव्हर मधील सर्वाधिक उच्चतम स्कोर या मैदानामध्ये चिंचवलीच्या अगेन्स्ट टीम स्वर्गीय सचिन स्पोर्ट खेरणे यांच्या माध्यमातून. जबरदस्त धावसंख्या आपण पाहतो बॅटिंगच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. 36 वरती आपण पाहतोय अश्विन खेळतोय. आशिष माली जो रिसेंटली आपण पाहिला की बायकरमॅन म्हणून टॅग घेऊन तोंडरेच्या मैदानातून आपल्याला पाहायला मिळाला. तो अजूनही तंबूमध्ये आहे आणि तसाच छोटा बंधू अर्थातच अश्विन मोठा बंधू. बडे मिया तो बडे मिया आणि छोटे मिया भी सुहान अल्लाह. इथे अश्विनलाच आपण बरसताना बघितलं आज या मॅच मध्ये. अक्षय जो आहे तो आपल्याला पाहायला मिळेल. आता इथून स्ट्रायकिंगला गोलंदाजीसाठी तिसऱ्या षटकामध्ये प्रचारण केलं जातंय ते म्हणजेच प्रसन्न पाटील या खेळाडूला, प्रसन्न शेख या खेळाडूला. चला स्पीड अप करा अशी विनंती आहे. खेळाडू तयार असेल इथून गोलंदाजीच्या मार्कवर. अक्षय पाटील. फिल्डिंगची व्यवस्था आता बदललेली आहे. 5 खेळाडू आपल्याला या सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. उंच खेळायचा प्रयत्न होता, फटका चांगला खेळलाय, फिल्डर आहे तिकडे. वॉट अ फील्ड, अभिषेक शेळके. जबरदस्त फिल्डिंग. 1 रन मिळेल. इथून बॅकअपची आवश्यकता आहे. इथून जरी मी म्हणेन की 3 षटकं चांगली आली तरी या मॅच मध्ये काही घडेल, कारण या वातावरणामध्ये आपण पाहिलं की जरूर धावा ज्या आहेत त्या विस्फोटक अंदाजानं बनलात डे नाईट फॉर्मॅटच्या, कारण वाऱ्याचा ओघ त्यामुळे थोडा फायदा मिळतो बॅटिंग करत असताना बॅटिंग युनिटला. सो त्याचा फायदा जरूर उचलता तिथे टीम खेळण्याचे खेळाडू. पण इथून बॅकअपची आवश्यकता आहे चिंचवलीला. स्लोवर वन करायचा प्रयत्न, वाईटचा इशारा पंचांचा. ऑफिशियल सांगतायत एक अतिरिक्त रन, एका धावेनं धावसंख्या जी ती पुढे संघाचे खातं जे ते 1 न आपल्याला अपग्रेड होताना पाहायला मिळतं. टोटल मध्ये आपण पाहतोय त्या म्हणजेच 55 धावा लागलेल्या आहेत. 55 रन आपण धावफळकावरती बघतोय. स्ट्रायकिंगला इथून बॅट्समन तयार आहे. अश्विन साठी प्रसन्न. फिरकी पट्टूया, वेगवान गोलंदाजी मधोमध्ये टाकण्यासाठी सक्षम राहतो हा खेळाडू. आणि आता पाहतोय आपण तर पहिला डॉट बॉल पाहायला मिळालाय आतापर्यंतच्या चिंचवलीच्या गोलंदाजीच्या प्रवासामध्ये. प्रथमेशचा देखील आपण एक डॉट बॉल मध्ये मध्ये पाहिला होता, नाही ना. पुढचा बॉल प्रथमेश प्रसन्न. ओ एज अँड टेकन, विकेट डाऊन. फलंदाज बाद होतोय आणि धक्का बसलाय इथून बॅटिंग करत असताना टीम खेळणेला. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रिसेंट बॅकरमॅन फ्रॉम MIDC विभाग आशिष माळी आता बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आलाय. प्रसन्न शेळकेनं चांगली गोलंदाजी दिलेली आहे, नॉट ओनली इन मॅच बट ऑल्सो ऑल
ओव्हर सीझन. सो हे यंदाचा हंगाम जे आहे ते या खेळाडूचं चांगलं राहिलाय. बॉलिंग मार्फत हा चेंडू चांगला पाहायला मिळाला. आउट शॉट अपील तिकडे होती अक्षय पाटीलची, बट पंचांनी अपीलीला पूर्णपणे फेकल्या. टीमची धावसंख्या इथून आपण पाहिली तर सध्या स्थगित 55 वरती. आतापर्यंतचे 3 चेंडू आपण निर्धाव पाहिलेले आहेत. पुढचा बॉल आशिष साडी प्रसन्न फॉर द विकेट. इट इज स्लोअर वन, अनदर वन, व्हाईट बॉल, अंपायर सेट, इलिगल वन. 1 रन एक्स्ट्राच्या माध्यमातून टीमला मिळेल. अतिरिक्त धावेनं धावसंख्या पुढे अपग्रेड. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 56, अब तक 56. पुढचा बॉल प्रसन्न ओव्हर द विकेट. ओ सुपर्ब 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 गोलंदाजी, क्या बाद आहे. कौतुक करावं लागेल या खेळाडूचं, कारण आवश्यकता होती या बॅकअपची आणि तोच बॅकअप आता आपल्याला जरूर प्रसन्न शेळके देताना पाहायला मिळतो. ही कमजोर कडी आहे. व्हेरिएशन भरलेली गोलंदाजी जी आहे ती ट्रबल करते खेळण्याच्या बॅटिंगला. अनेक मैदानामध्ये आपण हे चित्र पाहिलं आणि आता तोच फायदा उचलत प्रसन्न तर स्वाभाविक तो केलाय. सो आपण त्याचा फायदा नाही म्हणू शकणार आहेत. प्रसन्न नॅचरली ती गोलंदाजी ते मी म्हणेन की आता इथून डिलिव्हर करताना पाहायला मिळालाय. समोरच्या दिशेनं खेचलाय आशिष माळीच्या बॅट मधून, हा येतोय दणदणीत षटकार. धावसंख्या भरपूर चांगली पाहायला मिळाली. समाधान पाटीलला बॅकअप आता द्यावं लागेल संघासाठी आणि इथून गोलंदाजीच्या मार्कवरती आपल्याला जरूर पाहायला मिळेल तो म्हणजेच अक्षय. हॅट्रिक विकेटसाठी समाधान साठी उमेश पाटील यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. ओ पहिला बॉल, चान्स आहे का कॅचची? कॅचची मागणी होती, पहा तिकडे क्रिश होते. सेफ खेळण्याचा प्रयत्न जरूर दाखवला तिकडे. संघाची धावसंख्या जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते आता 1 धावसंख्या पुढे चाललेल्या.
एकूण 63 धावा आता धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात, संघाच्या खात्यामध्ये रेखाटलेल्या आहेत. बॉलिंग मार्फत समाधान चांगला गोलंदाज आहे. स्पेशली ज्या वेळेला संघ अडचणीमध्ये असतो त्यावेळेला इम्पॅक्ट टाकणारी गोलंदाजी समाधान सातत्यानं दाखवतो. ओ सुपर्ब सुपर्ब, हा बॉल चांगला आहे, याचीच गरज आहे प्रत्यक्षामध्ये मी म्हणेन गोलंदाजी करत असताना. आणि तो चेंडू आता पाहायला मिळतो इथे मैदानाच्या आतमध्ये समाधानकडून. अशा प्रकारचे चेंडू वारंवार येणं गरजेचं आहे. त्यासाठी जरूर प्लॅनिंग्स आपल्याला पाहायला मिळतात मॅच मध्ये, यात मात्र शंका नाही आहे. पुढचा बॉल टाकण्यासाठी समाधान सज्ज असेल. आता ही बॉल, बट इथे वाईडचा इशारा पंचांचा, बाहेरून जाणारा चेंडू आहे. समाधानचं फ्रस्ट्रेशन जरूर पाहायला मिळालं ज्यावेळेला टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर वळाला. आणि ते आपण पाहिलं की या बॉलवरती देखील आपल्याला एक निर्धाव चेंडू येण्याऐवजी वाईट चेंडू आपल्याला येताना पाहायला मिळालाय. पुढचा बॉल, समाधान समोर आशिष. ओ लिडिंग एज, महत्वाची विकेट. आशिष माळी नावाचा हा मोठा मोहरा आता टिपला जातोय आणि बॅटिंग करत असताना हा धक्का आपल्याला खेळणे संघाला पाहायला मिळतोय. चला स्पीड अप करा थोडं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंग करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळेल, तो म्हणजेच रोहन गोंधळी आता कॉलिंग करण्यासाठी आलाय. आज बरेचसे खेळाडू आपण पाहतो की अब्सेंट आहेत खेळण्याचे, ज्यामध्ये स्पेशली रोहित तांबडे गोलंदाज नाहीये, शुभम नाहीये. टप्पा बॉल आहे आणि या बॉलला पाठवलंय मिड विकेटच्या रिजन मध्ये. हा बॉल जातोय सीमा बाहेर, षटकार. डाव सुरू असताना आपण पाहतो पहिला हाफचा खेळ सुरू आहे. टॉस साठी यायचंय इथून जनमान दुंधराई संघ आपण टॉस साठी या. आणि देवीचा वडा क्रियांश 11 दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी ते इन्व्हाइट करतो की आपण टॉस साठी इथे यायचंय. रोहनला ठोकलेला षटकार आल्हाददायक होता. आत्ताचा बॉल देखील, बट या वेळेला उंची जास्त आहे आणि लांबी कमी आहे. कैलास डुकरे बॉल खारी आणि इथे झेल टिपलाय, बॅट्समन बाद होतोय. साठी एक खराबच राहिलेला समीकरणाचा खेळ होता. नवीन फलंदाज रेडी ठेवा अशी विनंती आहे. लेफ्ट हँड बॅट्समन आता आपल्याला मैदानाच्या आतमध्ये रोहन गोंधळी पुनशा पाहायला मिळेल. सिनियर रोहन आता इथून जो संघाचा कॅप्टन आहे स्पेशली, आणि त्याच्यावरती आता ही जबाबदारी असणार आहे. इथून बॉलिंगच्या मार्फत आपण पाहतो की फिरकीपट्टूची भूमिका राहते संघामध्ये. आणि आता इथून बॅटिंगसाठी त्याला जरूर संधी मिळालेली आहे मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. टोटल धावसंख्या जर आपण पाहिली तर 70 धावसंख्या उभी झालेल्या, 70 रन टोटल कार्ड वरती. 5 ओव्हरचा सामना आहे. सो इथे मी म्हणेन की किमान 80च्या आतमध्ये थांबवणं महत्वाचं राहील इथून खेळत असताना डाव चिंचवलीला.
लेफ्ट हँड बॅट्समन आता पाहायला मिळतोय. लेफ्ट साईड या खेळाडूची इतकी मजबूत आहे की बॉल ज्या वेळेला लागतो ना तो षटकार पाहता आपण सगळेजण या खेळाडूच्या फलंदाजीच्या प्रेमात पडतो. आणि समाधान देखील तितकाच चांगला आपण पाहतोय की ऑर्थोडॉक्स स्पिनर आहे. समोरच्या दिशेनं चांगला फटका. प्रसन्न होता बट प्रसन्नला वाटू लागलं की हा बॉल सहज पलीकडे जाईल. चान्स होती झेलसाठी. लेझी क्रिकेट. टॉससाठी संपर्क दुंद्रेपाडा संघ आणि देवीचा पाडा संघ. इनिंग ब्रेक मध्ये टॉस महत्वाचा आहे, मेंडेटरी आहे. याच्या पण काळजी घ्यायची आहे. देवीचा पाडा आणि दुंद्रेपाडा तुम्हाला विनंती आहे. आणि जर दोन्ही संघ आले नाही तर सामना 4 षटकांचा होईल असं आयोजन कमिटीचा डिसिजन आहे. जरा टॉस साठी यायचंय. दुसऱ्या सामन्याचा टॉस इथे केला जाईल. दुंद्रेपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये देवीचा पाडा. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. अंतिम षटक आणि लास्ट टॉस साठी आता इथून अभिषेक शेळकेला गोलंदाजीसाठी आणलंय मैदानाच्या आतमध्ये. टोटल 70 धावसंख्या झालेल्या. 76. 76. हे षटक चांगलं हवं आता इथून चिंचवलीसाठी. आणि त्याची अपेक्षा आहे अभिषेक कडून, कारण हा देखील खेळाडू जो आपण पाहिलं तर रिसेंट बायकरमॅन आहे वाकडीच्या डे नाईट फॉर्मॅटच्या स्पर्धेमधला. समाधान चांगलं षटक दिलं. 14 धावा 2 विकेट त्या खेळाडूच्या नावावरती आपण बघितल्या. स्ट्राईकला अक्षय आणि गोलंदाजीच्या मार्कवरती अभिषेक. यॉर्कर लेनचा बॉल आहे. फटका चांगला आहे. गॅप मधून मारायचा प्रयत्न. क्रिश पाटला करतोय बॉलचा. फिल्डिंग चांगली. सेकंड साठी धावतायत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. अटेम्प्ट यशस्वी आणि 2 धावा पूर्ण. 2 धावसंख्या जे ते पुढे संघाचं खातं आपण पाहतो आता इथून मजबूत स्थितीमध्ये. धावसंख्येला आकार. एकवटलेली टोटल धावसंख्या ती म्हणजेच 78 धावा. अभिषेक पुढचा बॉल टाकण्यासाठी आता सज्ज होईल. अभिषेक पुढचा बॉल. समोर अक्षय. फिरून खेळल्यात. इम्प्रोवायझिंग फटका. पाटला करतायत. दिलेचा आउटफील्ड फास्ट आहे. खेळाडू कक्षामध्ये बॉल. खेळणीला धावा मिळत आहेत 4 आणि आलाय चौकार. जबरदस्त धावसंख्या. टोटल आपण जर बघितली तर आता आपल्याला पाहायला मिळते एकूण 82 वरती संघ पोहोचला. 82 रन आपण धावफलकावरती बघतो आता टीमच्या. गोलंदाज तयार. अभिषेक. आक्रमण झालेलं आहे. फुलटॉस लेंथ आहे. इथेही आपण पाहतोय पुनशा बीट केलं जाईल. पुन्हा एकदा हाही बॉल चांगला फटका आणि येतोय चौकार. सुपर आपण पाहतोय फलंदाजी आता सध्या मैदानाच्या आतमध्ये. हाही फटका तितकाच चांगला पाहायला मिळाला. धावसंख्या जी होती आता पुन्हा एकदा आपल्याला अपग्रेड होताना पाहायला मिळेल. संघ देखील पुढे चाललेला. कॅचची मागणी आता राहील. अक्षय होते. लास्ट मोमेंटला आपण पाहिलं की थ्रोज येते पुन्हा एकदा चुकीच्या एंडला कदाचित. 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील पुनशा.
88 वरती संघ पोहोचलेला आहे. शेवटचे 2 बॉल आता शिल्लक आहेत. फुल टॉस, फुल टोल वसूल, ताकदवर स्ट्रोक आणि बॉल फ्लॅट हिट 6 रनसाठी. चला टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस मॅन्डेटरी या. चॅलेंजिंग राहील आता. खूप उंच बॉल आहे. प्रथमेश आणि कॅच चांगली. अशा पद्धतीने आपण पाहतो इथून या षटकामध्ये शेवटच्या बॉल वरती आपल्याला विकेट पाहायला मिळाली. टोटल 94 आणि 95 धावांचं टार्गेट आता इथून सेट करण्यात आलेलं आहे. नेक्स्ट मॅच आपण क्रियांश 11 देवीचा पाडा आणि चेरोबा 11 दुंद्राई या 2 टीम मध्ये पाहणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायचे. स्पर्धेचा नियम आहे इनिंग ब्रेक मध्ये टॉस जो आहे तो मॅन्डेटरी आहे आणि जर टॉस साठी संघनायक दुसऱ्या इनिंगचा पहिला बॉल लाईव्ह सामन्याचा दर्शनी सामन्याचा पडला आणि जर कॅप्टन एखादा उपस्थित नसेल तर मग प्रेझेंट कॅप्टनला पण टॉस देतो. धावांचा पाठलाग करायचा इथून चिंचवलीला 95 आणि मी म्हणेन की 95 धावांचा पाठलाग करत असताना इथून आता मोठा संघर्ष असेल तो म्हणजेच 11 चिंचवली या संघासमोर. यात काही शंका नाही आहे. बट आताचं वातावरण या क्लायमेटमध्ये धावा बनण्याचे चान्सेस आहेत कारण कुठलाही धावा चेस होतील असे सामने चाललेत या मैदानावरती. कट टू कट सामने प्रत्येकी सामने आपण बघितलेत या मैदानावरचे. चला दोन्ही कॅप्टन या. चेरोबा 11 दुंद्राई आणि कियांश 11 देवीचा पाडा दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय. दरम्यान मान्यवरांचं आगमन होताना पाहायला मिळत आहे. आपल्या या स्पर्धेचे प्रणेते विठ्ठलजी शेळके साहेब आणि त्यांच्या समवेत आमचे रोहिंजनचे ज्यांनी आम्हाला बायसिकल पुरस्कृत केली या स्पर्धेसाठी ते प्रल्हाद शेठ पाटील आणि मयूरदादा पाटील आणि त्यांची संपूर्ण फॅमिली या मैदानावरती आपल्याला उपस्थित होताना पाहायला मिळत आहे. मान्यवरांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय. प्रल्हाद शेठ पाटील यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती आहे यायचं व्यासपीठावरती. तसेच आमचे मयूरदादा पाटील यांना मी विनंती करतो की आपण देखील यायचं व्यासपीठावरती. स्पर्धेसाठी आपल्याला आज अतिथी मान्यवर म्हणून ज्यांची उपस्थिती पाहायला मिळते ते आपले अतिथीगण प्रल्हाद शेठ पाटील मॅन फ्रॉम रोहिंजन यांचं इथं आगमन झालेलं आहे. आपलं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतो. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी स्पोर्ट्स सायकल पुरस्कृत केलेली आहे असे आमचे दमदार पुरस्कर्ते आहेत
प्रल्हाद शेठ पाटील आणि त्यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही स्वागत करतोय. देवीसपाडा संघाचा कॅप्टन देखील इथे पोहोचलेला आहे. दरम्यान आपण टॉस करून घेऊया. मी विनंती करेन प्रल्हाद शेठ पाटील साहेबांना की आपण आपल्या पवित्र शुभस्ते सामन्याचा नाणेफेकीचा कौल करायचा आहे. देवीसपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये पाहायला मिळेल तो म्हणजेच चिरोबा 11 दुधराई. विठ्ठलजी शेळके साहेब यांच्या वतीने आपण टॉस करू. देवीचा पाडा आणि जनमान चेरोबा दुंद्रेपाडा अर्थातच चेरोबा 11 दुंद्राई. टॉसचा कॉल. हवी टू गो. हेडची मागणी आणि हेड आलाय. स्टॉलचा आहे तो टॉस देवीचा पाडा. फक्त निर्णयाची अपेक्षा. फिल्डिंग आणि बॅटिंग करायचे जनमान चेरोबा 11 दुधराई. तुम्हाला दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊयात. मान्यवरांचं सहर्ष स्वागत आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. लॉंग रन चेस, मोठा रन चेस आणि आता या धावा चेस करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये अभिषेक आणि कैलास टुकरे हे दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. संपूर्णपणे जबाबदारीचं ओझं वाहून नेण्यासाठी आता इथून मैदानाच्या आतमध्ये ते आलेत. चला स्पीड अप. आघाडीचे दोन फलंदाज पहिलं षटक घेऊन आपल्याला आता इथून पाहायला मिळतो तो म्हणजेच आशिष माली, बायकर मॅन. आज दोन गोलंदाजांच्या जागेवरती नवीन रिप्लेस चेहरे पाहायला मिळते. रोहित तांबडे इनॅक्शन मध्ये आहेत सध्या. पहिलाच बॉल. अभिषेक अडचणीमध्ये. वॅकंट एरिया. फिल्डर कोणी उपलब्ध नाहीयेत. सेकंड साठी जाण्याचा निर्णय होता बट समोरून आपण पाहिला की कैलासचा नकार आणि एका धावेनं समाधान आपल्याला पाहायला मिळतं. 29 बॉल मध्ये आता इथून धावा ज्या त्या धावा बनवायच्यात. 94. लिडिंग एज आणि विकेट पडली आहे. पहिला धक्का बॅटर बाद. सुरुवात चांगली आपल्याला पाहायला मिळाल्या इथे. धीरजची आणि धीरजच्या माध्यमातून आपण धावसंख्या जरूर आता बनवण्यासाठी तो फाईट बॅक देतोय. सुरुवातीला षटक आणि मैदान धीरजसाठी आपण जर पाहिलं तर असलेलं मैदान आहे. अर्लियर बॅट स्विंग. बॉल टप्पा पडल्यानंतर निघून गेला. हा षटक जो आहे तो म्हणून की सेफ खेळायचा थोडासा विचार करावा लागेल इथून कारण विकेट पडलेल्या. बट सेफ खेळतील कितपर्यंत कारण धावसंख्या भरपूर झालेल्या त्यामुळे पाठलाग करत असताना मोठ्या फटक्यांशिवाय पर्याय उरला नाहीये आणि त्याच आता इथून आपण पाहतोय या गोष्टीच्या विचारसरणीनं बॅटिंग करतात धीरज. फटका चांगला
धीरजच्या बॅट मधून येतोय लॉंग ऑन सीमा पार. बॉल खणखणीत. या षटकाचा शेवट गोड करणारा हा षटकार. पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये आपल्याला चांगली धावसंख्या बनवताना पाहायला मिळाला तो म्हणजेच धीरज. बट ज्या मी म्हणेन की रिक्वायर्ड रन रेटनं चालायचंय त्या रन रेटनं मात्र थोडेसे मागे पडलेत. आता 21च्या सरासरीनं जावं लागेल मॅच जिंकण्यासाठी आणि एवढं कठीण नाही आहे या मैदानावरती. स्पेशली या मी म्हणेन की क्लायमॅटमध्ये धावा बनण्याचे चान्सेस आहेत आणि अभिषेकचा कॅलिबर चांगला आहे या गोष्टीबाबत. सो अभिषेक वरती जबाबदारी आता आहे. रोहित तांबडे बॉलिंग मार्फत. हा चेंडू वळालेत पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा. अतिरिक्त एक धाव एका धावेसह टीमची धावसंख्या आपल्याला अपग्रेड होताना पाहायला मिळते. समीकरणामध्ये थोडे चेंजेस. आता अजूनही 82 धावा इथून बनवायच्या आहेत. एकूण धावसंख्या अजून आपण पाहिली तर 12 वरती जाऊन पोहोचलेली आहे. 83च्या अजून 83ची आवश्यकता आहे. बॅकफुटला जाऊन खेळल्यात. जागा बनवली आहे. प्रॉपर टायमिंग इम्प्रुव्हायझिंग स्ट्रोक अभिषेकचा क्लास या बॉलवरती तोही पाहायला मिळतोय. कॅपिटल लेटर्स मध्ये षटकार. इथून मात्र I11 चिंचवलीला आणि अभिषेकनं आता इथून सुरुवात केलेल्या चांगले फटके पाहायला मिळत आहेत आपल्याला. या फटक्यांची आवश्यकता आहे. आता आलेला हा जो फटका आहे तो आपण पाहतोय जरूर इथून 6 धावा देऊन जाईल. 18 धावा. ओ लिडिंग एज अपर कट डिलाइट फटका. अभिषेक वन्स अगेन बॅक टू बॅक रो मध्ये दुसरा स्कोरिंग शॉट. रिव्हर्स सुपर फटका. कटआउटला बेधडक धडकणारा अभिषेकचा पलटवार षटकार. या षटकाराच्या सह टीमची धावसंख्या आपल्याला 28 होताना पाहायला मिळते. अजूनही चिंचवली संघानं दम सोडला नाहीये. या बॉलिंग वरती आलेले जे फटके आहेत ते फटके आल्हाददायक ठरलेले त्या मॅच मध्ये. एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर आता 28 पाहायला मिळते आपल्याला. जरूर चांगली धावसंख्या आपण पाहतो. इथून रोहित वरती आता एक मोठा प्रश्नचिन्ह पाहायला मिळतोय. का कॅपिटल ओव्हरची गरज आहे चिंचवलीला या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. कारण इथून आपण जर पाहिलं ना तर जे अगेन्स्ट मध्ये केलं होतं टीम खेळणं ना तेच करायचं प्रत्युत्तर देताना तरच निभाव लागेल या स्पर्धेमध्ये. समीकरणामध्ये चेंजेस झालेत. येणारे बॉल बाकी आहेत. एकवीस बॉल आणि 67 धावांची आवश्यकता. हा बॉल फिरून खेळायचा प्रयत्न होता. 20ला 67. मॅच इझी बनलेली एवढी कठीण नाही. आता 7 धावा एक्स्ट्रा शायद पकडून चालावा लागेल. 2 बॉल मध्ये 6 घ्यायचे या हिशोबानं चालावं लागेल. कॅल्क्युलेशन क्रिकेट सांगतंय की हा सामना जो तो कठीण आहे बट मी म्हणेन की इम्पॉसिबल नाही आहे. अभिषेक चांगली बॅटिंग करतोय सध्या.
20 मध्ये 10 स्कोरिंग शॉट. मी म्हणेन की आता लागणं गरजेचं राहील टीमसाठी. अभिषेकचा फटका फसला. फिल्डर कोणी पोचेल का प्रश्न. वॅकंट एरिया. सो पाठलाग होईल इथून. सेकंड साठी धावलाय आणि 2 धावा आपण पाहतोय सहज गतीनं पूर्ण केल्यात. 2 धावसंख्या जे पुढे संघाचं धावफलक जाऊन पोहोचतंय यावेळेला. टोटल कार्ड वरती आपल्याला 30 धावा पाहायला मिळतात. 30 रन. अजूनही आपण जर विजयाचा पल्ला पाहिला तर 65 धावा बनवायच्यात 19 बॉलमध्ये. एक मोठा फटका या मॅचला अगदी टर्न करेल, फिरवेल अभिषेक कडून. तांबडेचा बॉल. एक धाव घेण्यासाठी जरूर जातील. डेंजर एंडकडे. हो सेफ पोहोचलेत. रन घेण्यासाठी आपण पाहिलं तर जरूर एक घेतलेले तिकडे. बाल बाल बसवलेत. एका धावेनं धावसंख्येमध्ये थोडे चेंजेस पाहायला मिळतात. आता संघाची धावसंख्या जी आहे ती आपण इथून पाहू की जरूर आता पुढे येताना आपल्याला पाहायला मिळेल. 31 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. 18 बॉलमध्ये आता 64 धावांची गरज आहे. आपण इथे सन्मान करत आहोत मान्यवरांचा. नुकताच उपस्थित झालेले मान्यवर ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये 40+ साठी जे आपल्याला मॅन ऑफ द सिरीज साठी स्पोर्ट्स सायकल पाहायला मिळते. ती स्पोर्ट्स सायकल ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केली ते आमचे सगळ्यांचे लाडके मान्यवर अर्थातच रोहिंदांचे प्रल्हाद शेठ पाटील यांचा आपण इथे सन्मान करतोय. मी त्यांना विनंती करतोय की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. प्रल्हाद शेठ पाटील यांना इथे सन्मानित केले जाईल आणि त्यांचा आपण इथे सन्मान करणार आहोत. मी त्यांना विनंती करतो की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे आणि सन्मान करण्यासाठी मी विठ्ठल शेळके साहेब त्यांना विनंती करतो की आपण सन्मानित करायचं आहे. प्रल्हाद शेठ पाटील रोहिंजन. तर आपण इथे सन्मान करतोय. मामांचा सन्मान करण्यात येईल. रोहिंजनचे प्रल्हाद शेठ पाटील यांना पण इथे सन्मानित करत आहोत. प्रभू श्रीरामांची ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये आणि ते देऊन इथे गुणगौरव केला जातोय. मान्यवरांचा हा शुभ सन्मान मान्यवरांना सन्मानित करण्यात येत आहे आणि हा सन्मान आपण पाहिलेला आहे. नक्कीच आपण आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल प्रल्हाद पाटील साहेबांचा मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करू आणि त्यासोबत मॅच मध्ये पुन्हा एकदा आपण कंटिन्यू करूया. 17 बॉलचा खेळ बाकी आहे. अजूनही 60+ धावा बनवायच्यात. अश्विन. ओ स्लोवर वन आणि या बॉलला विकेट देऊन बसला अभिषेक. फलंदाज बाद झालेला आहे. म्हणेन अभिषेकला बॉलला कॅपिटलाइज घेण्याची. बट आता जो मी म्हणेन की दिला तो एक खूप मिळेल की अल्लड निर्णय राहील कारण आक्रमक झाला होता आणि आता अर्ध्यावरती साथ सोडून गेल्या संघाची. टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर आता इथून आपल्याला जरूर स्टॉप झालेली पाहायला मिळते. एकूण धावसंख्या आहे ती म्हणजेच 31. अजूनही चान्स आहे. अजूनही वेळ आहे. प्रसन्नसाठी हा बॉल. लेट बॅट स्विंग. बॉल फास्ट. नाविन्य अशी गोलंदाजी अश्विनची. रोहनजी म्हात्रे साहेब तसेच प्रतीकजी म्हात्रे साहेब आणि त्यांच्या समवेत संतोषजी म्हात्रे साहेब यांना विनंती आहे. त्रिमूर्तीला विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं. आपला मी स्वागत करीत आहोत. यावेळेला आपण पाहतोय व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. एक रन सह टीमची धावसंख्या आपल्याला पुढे येताना पाहायला मिळते. खात्यावरती आपल्याला 32 धावा पाहायला मिळतात. पुढचा बॉल प्रसन्नसाठी आणि प्रसन्न पुन्हा एकदा बीट झालाय. हे षटक जे आहे ते षटक आपण जर पाहिलं तर आता चिंचवलीसाठी एक डोकेदुखी ठरणारं षटक झालेलं आहे. यात काही शंका नाही आहे.
धावा जे आहेत ते आपण 32 पाहतो फक्त. यावेळेला चांगला फटका आहे, बट फिल्डर मौजूद आहे तिकडे आणि योग्य कॅच आशिष कडून. बॅट्समन आउट होतोय आणि आता धक्का आपण पाहिलेला इथे. नवीन खेळाडूला चान्स बॅटिंग करण्यासाठी, क्रिश गवळी. नवीन फलंदाज क्रिश आता मैदानाच्या आतमध्ये. समोरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न, एक रन आपल्याला पाहायला मिळते आलेल्या. सेकंड साठी नॉन स्ट्राईक आणि स्ट्राईक ला धोका. बॅटर पाथ आणि धक्का, फलंदाज आउट. पडताना बघितलेल्या खेळाडूचा डाव संपतोय त्या आणि क्रिश गवली देखील आता इथून बाद होताना आपण बघितला. शेवटचा आता इथून आपण जर पाहिलं तर 2 षटक अजून येणं बाकी आहेत या मॅच मध्ये. मी म्हणेन की अजूनही वेळ आहे चिंचवलीकडे धावांचा पाठलाग करण्यासाठी. 2 षटकामध्ये काही घडू शकतं, कारण डेथ ओव्हर्सला गोलंदाजी हा एक मोठा प्रश्नचिन्ह राहिलाय खेळण्यासाठी. एकूण धावसंख्या ज्या आहेत त्या आपण पाहतो यावेळेला धावफलकावरती 32 झालेल्या आहेत. 32 आतापर्यंत रेखाटलेली धावसंख्या स्कोर कार्ड वरती. इथून नवीन खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये, प्रथमेश शेळके. पाठलाग करायचं येत्या 12 बॉल मध्ये. 62 धावांचा, म्हणजे प्रत्येक ओव्हर मध्ये किमान 5 मोठे फटके हवेत. षटकारांशिवाय पर्याय उरला नाही आता. ओ शुभम, आणि इथे आपण पाहतो की विकेट. विकेट, फलंदाज बाद होतोय. मिस्टर करण कालन, मॅन फ्रॉम हेदुटणे. आणि नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये करण जांभले आता आपल्याला पाहायला मिळेल. मॅच कडे आपण जरूर वळण घेऊ. आता मॅच मात्र फसलेल्या शुभमनं आल्याला विकेट घेतलेल्या. 11 बॉल मध्ये आता 11 षटकारांची गरज आहे चिंचवलीला. निर्धाव बॉल रन मिळेल इथे लेगबाईच्या स्वरूपामध्ये. बॅटकट आहे, ओके. एक बॅटकटच्या स्वरूपात एका धावेनं धावसंख्या पुढे चालली आहे. संघाची फलकावरची धावसंख्या लागलेली आपण पाहतो इकडे. टोटल वरती आपल्याला आता सध्या पाहायला मिळतात त्या म्हणजेच 34 धावा झालेल्या आहेत. चला नेक्स्ट मॅच जे त्या संघाने लगेच रेडी राहायचं आणि लवकर मैदानामध्ये उतरायचं बा. बॅटिंग लेफ्ट हँड बॅट्समन प्रथमेश. प्रथमेश लिडिंग एजचा फटका. अमोलदादा शेख यांच्या कटआउटला धडकणारा चौकार. आडव्या बॅटने खेळलेत, फटका चांगला आहे प्रथमेश कडून. 4 रन पाहायला मिळतात. अंतर कमी करण्याचा प्रोसेसला आता सुरुवात झालेली आहे, कारण विजयाची प्रोसेस मी म्हणेन की ज्यावेळेला करण स्ट्राईकला होता तेव्हाच संपली. कारण तिथून आपण बघितलं की तो धावा आणि बॉल मधील अंतर आहे तो वारामाप मात्र ओलांडला गेला. आता फक्त आणि फक्त मार्जिनची चर्चा होईल त्या मॅच मध्ये. एकूण 42 धावसंख्या आपण पाहतो. अर्लियर बॅट स्विंग, फार वेगानं बॅट फिरवली होती. बॅट अँड बॉल मध्ये कुठलंही कनेक्शन नाहीये आणि मिसकनेक्ट इथून आपण पाहतो तर एक
डॉट बॉलची आपल्याला समाप्ती पाहायला मिळाली आहे. निर्धाव चेंडू आलेला आहे. खेळाडू तयार. पुढचा बॉल शुभम. हाही बॉल पुन्हा एकदा. यावेळेला अर्ली झाले थोडे शॉर्ट साठी. ओव्हर समाप्तीचा इशारा. लास्ट ओव्हर आहे की कोण गोलंदाज आता निवडायचा. सो जरूर रोहन गोंधले मी म्हणेन नवीन चेहरा वापरण्याचा कदाचित प्रयत्न करतील, कारण मास्टर माइंड कॅप्टन आहेत आणि जेव्हा ते गोलंदाजी करतात वैयक्तिक स्वतःही गोलंदाज आहेत, बट कदाचित दुसरीकडे जाण्याचा मार्ग वापरतील, कारण मी म्हणेन की त्यांना माहिती आहे की संघहितासाठी या गोष्टी फार महत्वाच्या आहेत आणि त्याची चर्चा देखील केली जाते. समोरचा आपण हा फटका खेळायचा प्रयत्न बघितला इथे आणि जरूर एकच रन मिळेल. चांगला फटका आहे. गॅप आहे तिकडे. पाठलाग करतोय बॉल. फार दूर नाही आहे आणि चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. पा बॅकिंगला आपण बघितलं की विशाल गोंधली आणि त्यांचं अगदी लाजवाब फिल्डिंगचं प्रदर्शन. करण जांभले स्ट्राईक हँडला. 4 चेंडू अजूनही बाकी आहेत अजयचे. स्लो वन बीट झाला आणि अजून एक आपण पाहतो आता इथून यावेळेला चांगला फटका. करण जांभलेचा ट्रेडमार्क शॉट. टॉवरिंग इट षटकार. लॉंग स्टॉप नॉन स्टॉप बॉल सीमा पार. बाईचा चौकार. खूप मोठ्या मार्जिननं जिंकलाय. जवळपास मी म्हणेन की 30 धावांची मार्जिन आपल्याला पाहायला मिळाली. ते 40 धावांची मार्जिन आपण या मॅच मध्ये बघितली.